आवाज वाढवून किंवा रस्त्यावर उतरून आता काहीही होणार नाहीये, कारण ज्या व्यवस्थेकडून आपण न्यायाची अपेक्षा करतोय तिची संवेदना केव्हाच मेलीये. नरसापूरमध्ये त्या 3-4 वर्षाच्या चिमुरडीचा दगडाने ठेचून जो निर्घुण शेवट झाला, त्याला फक्त तो 65 वर्षाचा नराधम भीमराव कांबळे जबाबदार नाहीये. जबाबदार आपला कायदा आहे. ज्या माणसाने यापूर्वी स्वतःच्या पुतणीवर आणि एका 75 वर्षाच्या वृद्धेवर अत्याचार केले, तो सराईत गुन्हेगार तुरुंगातून सन्मानाने बाहेर आलाच कसा? कोणत्या कायद्याने, कोणत्या न्यायाधीशाने किंवा कोणत्या व्यवस्थेने त्याला तो आता सुधारलाय हे सर्टिफिकेट दिलं? गुन्हेगारांचे मानवाधिकार जपणारी आपली व्यवस्था त्या 3 वर्षांच्या पोरीला साधं जगण्याचं स्वातंत्र्य देऊ शकली नाही. आता काय होईल? साहेब येतील, 15 दिवसात चार्जशीट दाखल होईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टाचं गाजर दाखवलं जाईल. पण साहेब, घटना घडून गेल्यावर एका निष्पाप जीवाचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात सापडल्यावर तुमच्या या फास्ट ट्रॅकचा काहीच उपयोग नाही. गुन्हेगार बाहेर आल्यावर त्याच्यावर पाळत ठेवणारी यंत्रणा तर आपल्याकडे कधीच नाही. पुरोगामी महाराष्ट्राच्या बाता मारणं आता थांबवा. भर दुपारी खेळणारी आपली 3 वर्षांची लेक जर आपण वाचू शकत नाही, तर आपल्याला कायदा आणि सुव्यवस्थेला सरळ श्रद्धांजली वाहून टाका. कारण जोवर ही व्यवस्था मुळापासून बदलत नाही ना, तोवर हे असले अपराधी उजळ माथ्याने समाजात फिरतच राहतील आणि आपण फक्त मेणबत्त्या पेटवत राहू. कायदा गुन्हेगारांसाठी आहे की सामान्य माणसांसाठी? हाच मुळीत मोठा प्रश्न आणि म्हणे लोकशाही आहे.